मी जायला आता. बाय श्रेया. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of. सर्वांना शुभ सकाळ. तर आता व्लॉग करूया स्टार्ट. आणि आता सकाळचे वाजलेले 7:30. काल 2 ट्रिप फायनल केले होत्या, एक ट्रिप बाकी आहे, ती पण आज कंप्लीट करूया, कारण की त्यांचं पण काम अर्धं राहिलेलं आहे. आणि श्रेयाला पण आता बरं आहे, औषध वगैरे घेतले तिने. आणि आजचा पूर्ण दिवस मग तुम्ही आज माझ्यासोबतच. तर आज बघूया काय काय बघायला भेटते आणि नवीन काय आहे. तर बाकी इतकंच. आणि आता श्रेयाला पण बरं वाटत आहे. सगळ्याच औषध दिले, तापीचं दिलं, सर्दीचं वगैरे सगळे औषध दिले. जायला पण मला काही वाटणार नाही. तर चला तुझं औषध दिला. आणि छोटी एक चॉकलेट खावलो. चॉकलेट खाला ना मग बीमार झाले होते ते नाही. मग बीमार झाले ना मग औषध पेले ठीक झाले. आता ते आता सर्वांचं आवरलं. आरुषीचं पण आवरलं, हर्षवर्धनचं पण. जाताना यांना शाळेमध्ये सोडू आणि त्यानंतर मग जाऊ आपल्या कामावरती. आवरलं तुझं? चला हर्षवर्धन हाय बुट घाल. आवर बाळा, बुट वगैरे घाल. नाही ना मला चप्पल घालावी लागते. माझा बुट नाही दुखायले. बाय श्रेया. चला आरू. तर आता यांना नेऊन सोडूया. आणि आपण आलो आता गाडीमध्ये. तर लवकरात लवकर हर्षूला आणि आरुषीला शाळेमध्ये सोडू, त्यानंतर जाऊया आपण तिकडे आपल्या कामासाठी. मग मी शाळेत जाऊन शाळेत काय करणार आहे, अभ्यास करणार आहे, ABCD लिहिणार आहे. बॉक्स लाईन मध्ये एक मी जायला आता. आणि शाळा आहे हर्षवर्धन आणि आरुषीची. मी आलो आता आपल्या पॉइंटला, जिथं गाडी भरायची तिथे. तर ही आपल्या पाठीमागे जागा आहे, इथेच आपण गाडी भरणार आहे. आणि आणखीन एक अशी भारी जागा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर आपण तिकडेच चाललो आता. ती जागा बघा आणि खरंच तुम्हाला पण आवडेल, कारण मला पण आवडली. खूप छान आहे, वातावरण मस्त सुंदर आहे. आता पाऊस वगैरे पडला तर पूर्ण हिरवगार झालेलं आहे, त्यामुळे तर आणखीन छान वाटत आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी कुठे जागा आहे ती. हे बघा डोंगर बाजूला, हे आमच्या गावची देवी आहे, मत्स्योदरी देवी. त्या बाजूचं हे डोंगर आहे. पलीकडच्या साईडनं मत्स्योदरी देवी मंदिर आहे. आणि इथं तुम्हाला दाखवतो आता मी समोर. तर इथं आहे महादेवाचं मंदिर. खूप छान प्रकारे मंदिर आहे. आणि बाहेरचा व्ह्यू मित्रांनो तुम्ही बघसाल ना, खूप छान आहे. तर चला बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. आतमध्ये तर तुम्ही बघितलेलंच आहे. चला. तर इथं बघा किती छान व्ह्यू आहे. पूर्ण इथं असं छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. आणि चांगले असे झाडे लावलेले आहेत. तर पूर्ण हे झाडे एकदम हिरवेगार झालेले आहेत. आणि ह्या साईडला मस्त फुलं वगैरे पण आलेले आहेत. आणि बाजूला डोंगर आहे. आणि मित्रांनो इकडचा व्ह्यू बघा, खरंच मन प्रसन्न करणारा असा व्ह्यू आहे. तर इथं बनवलेलं आहे काय आहे ते मला सांगता येत नाही आहे.
तर शेड बनवलेला आहे. तर फक्त तुम्ही शेड बघा किती छान प्रकारे असा शेड बनवलेला आहे. तर 3 शेड आहे तिथं, एक माझ्या पाठीमागे, एक बाजूला आहे आणि एक त्या समोर आहे. तर इथलचा व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. आता मी आलेलो आहे सध्या शेडमध्ये. आता इथून कसा व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो मी. तर आता खाली उतरून दाखवतो हे कशा प्रकारे बनवलेलं आहे. आणि अंबडमध्ये हे खूप छान असं बनवलेलं आहे. म्हणजे इथं संध्याकाळी येऊन मन प्रसन्न होणार. आपण इथं बसू शकतो. इथं काही करतील आणखीन पाण्याचं वगैरे फवारा टाईप जे गार्डनमध्ये असतं छान प्रकारे तशा. तर आपण आता हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर तिकडं जात आहे, बघूया कसं आहे. तर हे बघा एकदम कमळाच्या फुलासारखा स्ट्रक्चर बनवलेला आहे इथे. आणि हा रोड, तर हा रोड मेन रोडला लागतो. आणि हे पूर्ण स्टार, जसं स्टार असते ना त्या शेपसारखं बनवलेलं आहे. आणि हे तुम्हाला समोर दाखवलेलं, तर ते समोरची जी बिल्डिंग आहे ती पशुवैद्यकीय बिल्डिंग आहे. म्हणजे दवाखाना यांचा, प्राण्यांचा. हा असा व्ह्यू. तरी आणखीन काही काम बाकी आहे मला वाटतं. हे असे झाडं वगैरे इकडे लावलेले आणि इकडे काही बदामाची झाडं लावलेले. हे जे आहेत हे पूर्ण बदामाची झाडं आहेत. आणि हे जे समोर आहे हे आंबड आहे. तर आंबडमध्येच आहे हे. आणि हे जे डोंगर आहे समोरचं ते तर तुम्हाला माहिती आहे देवीचं डोंगर आहे. आणि त्याच्याच, तर हे बघा हे आहे आपलं अंबड. आणि अंबडमध्येच आहे हे ठिकाण. हे असे काही शेड वगैरे बनवलेले. आणि पूर्ण व्ह्यू इकडचा हा. आणि हे ठिकाण तुम्हाला नक्की आवडलंच असणार. आवडलं असेल तर मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपली गाडी भरली असेल तर आपण जाऊ आपल्या गाडीकडे आणि गाडी खाली करायची. तर चला निघूया. तर फायनली गाडी आपली भरलेली आहे. आणि आता जाऊया आपण समोर आपल्या जिथे गाडी खाली करायची डायरेक्ट तिथे जाऊया. ठीक आहे, तर आपण आलो आपल्या ठिकाणी आणि ही गाडी होते खाली. गाडी खाली झाल्यावरती आपल्याला 2-3 फोन आले होते आणखीन ट्रिपसाठी. पण त्यांना कॉल करून बघूया ट्रिप आहे का नाही. नाही तर मग दुसरी गाडी जर त्यांनी जर केली असेल तर दुसऱ्या गाडीला भाडे दिले असेल. तसं जर काही असलं तर जाऊया मग घरी, कारण की आपले भाडे होतील कॅन्सल. घरी जाऊन मग बघूया काय करायचं दिवसभरामध्ये. सकाळचा वेळ होता, 7:30 वाजता उठलो होतो. आणि एकच मित्रांनो, एकच ट्रिप मारण्यासाठी मला किती वेळ लागला बघा. आता दुपारचे वाजत आहे 1 वाजत आहे. 1 तर वाजून गेला. आणि आता श्रेया
तर घरी आलो तर घरी मला जरा गोड खायला मिळणार, कारण की स्वीट खायला मिळणार. आमच्या इथे चालू आहे सध्या आता मैसूर पाक बनवणं, आणि ताई मैसूर पाक बनवते. ही माझी ताई आहे. आज मस्त मैसूर पाक खायला मिळणार. आणि वहिनी आणि श्रेया, राधा तिकडे आहेत. तर आता घरीच थांबूया, कारण की कुणाचा फोन पण नाही आलेला. सकाळी खूप भाडे होते, पण हे भाडे कंपल्सरी मारायचे होते, कारण की हे महत्त्वाचं होतं. बाकीचं महत्त्वाचं होतं मित्रांनो, पण हे महत्त्वाचं होतं, कारण की कालचंच माझं भाडं बाकी होतं. त्यामुळे एक ट्रिप आजच मारली मी. आणि तिच्या मम्मीसोबत मस्त खेळती ती छोटीशी श्रेया. बोल मामाला बोल. औषध पिला तू? पिला. आता छान वाटतंय. हे बघा, श्रेयाने हातावरती मेहंदी काढली. खूप छान मेहंदी आहे. दुसरा हात दाखव पिलो. वाव, खूप छान हात. श्रेयाच्या मम्मीने मेहंदी काढली, खूप छान काढली. ही श्रेया. आणि टी व्हीवरती चालू आहे काहीतरी प्रोग्राम. 1:30 वाजला आता. तर फायनली मैसूर पाक रेडी आहे. आणि हा मैसूर पाक हे बघा. हा शिरा. बर चल. ताईने बनवले माझ्या. आणि आता वड्या वगैरे खाऊ, मैसूर पाक वगैरे खाऊ, आणि बस. तर आता भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग इथे संपवतो. ठीक आहे मित्रांनो, तर बाय.